Hello students. Now today we will discuss new chapter which is called as electrostatics. This electrostatics is the combination of two words, electro and statics. Electro means something related with the electric charge and statics means which are at rest. So the branch of physics which deals with the study of electric charges which are at rest is called as इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजे ही फिजिक्सची अशी ब्रांच आहे की जिथं चार्जेस विच आर ॲट रेस्ट म्हणजे रेस्ट पोझिशनमध्ये असणाऱ्या चार्जेसचा स्टडी केला जातो. जसं की इलेक्ट्रिक फील्ड, electric potential, electric intensity, forces between the electric charges, etc., etc., that we will study in this chapter. Okay, so first of all, what is meant by electric charge, or we say how we realize the electric charge. In our surrounding we see some phenomenon like lightning in the sky. तुम्हाला माहिती आहे स्टॉर्मी वेदरमध्ये आकाशामध्ये विजा चमकतात. आता ह्या विजा का चमकतात किंवा लाइटनिंग इन द स्काय, व्हाय इट हॅपन्स? बिकॉज वी नो इन द स्टॉर्मी वेदर potential difference is developed very high, pressure created very low, so due to the rubbing between the clouds, charges, so many charges get developed on the clouds and there is electric discharge किंवा देर इज फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि मग आपण असंही म्हणू शकतो की तिथं मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होतं आणि गॅसियस डिस्चार्ज होतो आणि आपल्याला विजांचा कडकड आवाज झालेला दिसतो. एवढंच कशाला, इन विंटर आणि ड्राय डे इफ वी रिमूव्ह द स्वेटर फ्रॉम आवर बॉडी वी हिअर क्रॅकलिंग साऊंड. ऑल्सो द स्वेटर स्टिक टू आवर स्किन. बघा, आपण हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा स्वेटर अंगातून काढत असतो तेव्हा आपल्याला कडकड आवाज झालेला ऐकायला येतो. शिवाय आपले केस उभे राहिलेले दिसतात किंवा स्वेटर अंगाला चिकटतोय असं वाटतं. शिवाय कधी आपण हे पण एक्झाम्पल ऐकलं असेल की इफ वी रब होम ऑन ड्राय हेअर अँड ब्रिंग इट नियर द smaller paper pieces, the smaller paper pieces get attracted towards the comb. म्हणजे कंगवा जर आपण केसांवरती घासला कोरड्या केसांवर आणि तो जर कागदाच्या तुकड्यांकडे नेला तर ते कागदाचे तुकडे कंगव्याकडे अट्रॅक्ट होतात. ही सगळी जी एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतली. तर आता या ठिकाणी काय झालेलं होतं, ड्यू टू द रबिंग किंवा ड्यू टू द फ्रिक्शन इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप्ड ऑन बोथ बॉडीज. ठीक आहे, दोन्ही बॉडीजवरती इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप झाले. पण ते जे चार्जेस डेव्हलप झालेले होते ते लोकलाइज म्हणजे त्या ठिकाणीच होते. त्यांनी जागा बदललेली दिसली नाही. त्या ठिकाणी कंगव्यावरती चार्ज राहिलेला होता तो तिथंच होता, म्हणजे तो स्टॅटिक होता. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस विच आर ॲट रेस्ट, म्हणून हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधलं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे, मग हे जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते किती प्रकारचे आहेत? तर फार पूर्वी 2 अपोजिट चार्जेस वेअर नोन 600 PC बिफोर क्रिस्ट. म्हणजेच 2 प्रकारचे चार्जेस. कोणते? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. द इलेक्ट्रिक चार्ज इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स अँड मॅटर इज मेड अप ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स. आता बघा, मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. आपल्याला माहिती आहे की कुठलाही घटक आपण घेतला तर त्याचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो इट इज कॉल्ड ॲज ॲटम. म्हणजे मॉलिक्युलचा पण स्मॉलेस्ट पार्टिकल असतो तो असतो ॲटम. ठीक आहे, आता या ॲटममध्ये वी नो दॅट न्यूक्लियस इज ॲट द सेंटर ऑफ द ॲटम अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड इन द न्यूक्लियस देर आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स while electrons are revolving around the nucleus. ठीक है, now here proton carry positive charge, electron carry negative charge while the neutrons are chargeless. आपल्याला हे माहिती आहे की हा जो न्यूक्लियस आहे त्याच्या सेंटरला जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे करेक्ट तेवढाच निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनच्या रूपात हा न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. म्हणजे
ॲज वी कन्सिडर वन ॲटम देन इट बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, कारण त्याच्यामध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्जसुद्धा आहे. आणि न्यूट्रॉन्स जे आहेत त्यांच्यावरती कोणताही चार्ज असत नाही. ठीक आहे. आता आपण जे आत्ता एक्झाम्पल बघितलं कोंबचं, कोंब आणि हेअरचं, किंवा दुसरं जर आपण एक्झाम्पल घेतलं ग्लास रॉड आणि सिल्क. So when we rub glass rod on silk cloth, both becomes charged. दोघांवरती चार्जेस डेव्हलप होतात. कसे काय? तर ग्लास रॉड लुजेस इलेक्ट्रॉन्स while silk rod gains electrons. आणि मग ग्लास रॉडनं इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळं त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्यानं इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज लूज केलेला आहे. सो इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज while the silk gains electrons, hence it becomes negatively charged. मग जेवढे इलेक्ट्रॉन्स ग्लास रॉडनं लूज केले तेवढा पॉझिटिव्ह चार्ज इथं डेव्हलप झाला, आणि तेवढेच इलेक्ट्रॉन सिल्कला मिळाल्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज झाला. जर आपण या सिस्टीमचा विचार केला देन दॅट सिस्टीम बिकम्स न्यूट्रल. म्हणजेच जेवढा पॉझिटिव्ह तेवढाच निगेटिव्ह. आणि हे चार्जेस लोकलाइज झालेले म्हणजे स्टॅटिक आहेत. ठीक आहे. जसं हे ग्लास रॉडचं एक्झाम्पल झालं तसंच आपण फर आणि ॲम्बर रॉड घेऊ शकतो. सेम फिनोमिनन विल ऑकर हिअर. So this is called as charging by, or here we say charge get transferred. So charging by conduction. The charges transfer होत आहेत आणि आपण we call it as charging by conduction. Also charges can be separated by another method, by chemical reactions. Convection in clouds, diffusion process, and this diffusion process occurs in living cells. ठीक है. So charges can be separated by these methods. Okay. Also there is another method. There is another method called as induction of charges. Suppose we have uncharged conductor which contains protons, that is positive charge, and electrons, that is nothing but the negative charge. Okay, they distributed at anywhere inside it, not gathered at a single place. They positive and negative charges are distributed here. Suppose charged body like glass rod, if it bring near to the uncharged conductor, here this charged body like glass rod which have positive charge at its one end, if it bring close to the uncharged conductor but not in contact, not actual physical contact, then what happens? The negative charges present in this uncharged conductor, they get accumulated at the near side of the conductor, near side to this charged body, while the positive charges get accumulated at far side of uncharged conductor from the charged body. म्हणजे काय बघा इथं आपल्याकडे हा एक अनचार्ज कंडक्टर असेल आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असे डिस्ट्रीब्यूट झालेले असतील, आणि जर आपण दुसरी एखादी चार्ज बॉडी जसं की ग्लास रॉड जिच्या एका बाजूला हा असा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ही चार्ज बॉडी जर आपण अनचार्ज कंडक्टरच्या जवळ आणली, लक्षात घ्या इथं डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, आपण फक्त जवळ आणलेलं आहे. असं असताना या अनचार्ज कंडक्टरमधले जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते नियरर साईड
ग्लास रॉडला किंवा चार्ज बॉडीला जी कंडक्टरची नियरर साईड आहे, जवळची बाजू आहे, तिथे असे गॅदर होतात किंवा ॲक्युम्युलेट होतात. ठीक आहे. व्हाईल द पॉझिटिव्ह चार्ज, त्याचं काय होतं तर अनचार्ज कंडक्टरच्या लांबच्या बाजूला, कोणापासून लांब तर चार्ज बॉडीपासून लांब ते ॲक्युम्युलेट झालेले आपल्याला इथं दिसत आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह चार्ज अनचार्ज कंडक्टरचा रॉडच्या किंवा चार्ज बॉडीच्या नियरर साईडला आलेला आहे. का बरं हा नियरर साईडला आला निगेटिव्ह चार्ज, तर या ग्लास रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं अनचार्ज कंडक्टरमधले जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते इकडं अट्रॅक्ट झाले. आणि आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, व्हाईल लाईक चार्जेस रिपेल इच अदर. त्यामुळं हा जो पॉझिटिव्ह आहे तो ग्लास रॉडपासून लांब अनचार्ज कंडक्टरमध्ये फार साईडला ॲक्युम्युलेट झालेला आहे. ठीक आहे. इफ वी रिमूव्ह दिस चार्ज्ड कंडक्टर, देन these charges again redistributed as before. म्हणजे आपण जर हा चार्ज्ड बॉडी जर आपण बाजूला नेली, या कंडक्टरपासून लांब नेली, तर हे जे अनचार्ज कंडक्टरमधले चार्जेस आहेत ते पहिल्यासारखे पुन्हा डिस्ट्रीब्यूट होतात. ठीक आहे. आता समजा इफ दिस चार्ज्ड बॉडी हॅज निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इथं जर चार्ज बॉडीवरती निगेटिव्ह चार्ज असेल, आत्ता आपण पॉझिटिव्ह दाखवलं आहे, त्याच्याऐवजी जर निगेटिव्ह असेल तर इथं आता उलटं होणार. म्हणजे काय होणार तर पॉझिटिव्ह चार्ज नियरर साईडला जाणार आणि निगेटिव्ह चार्ज फार साईडला जाणार. म्हणजे या अनचार्ज कंडक्टरमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस नियरर साईडला जाणार की फार साईडला जाणार, हे कुणावरती डिपेंड असणार आहे तर आपण जी चार्ज्ड बॉडी या अनचार्ज कंडक्टरच्या जवळ आणतोय त्याच्यावर असणाऱ्या चार्जेसवरती. म्हणजे अट्रॅक्शन ऑर रिपल्शन डिपेंड्स ऑन द चार्जेस प्रेझेंट ऑन दिस चार्ज्ड बॉडी. ठीक आहे. आता व्हाय दिस हॅपन्स means what, these negative charges now get induced or accumulated nearer side of the conductor from the charged body which carry positive charge here. हे असं का झालं, because in this uncharged conductor there are number of free electrons, they can move inside the conductor anywhere. So due to the positively charged body, these electrons get attracted towards the body and they get accumulated nearer side. This is called as induction. म्हणजे यालाच म्हणायचं हे इंडक्शन. या पद्धतीनं चार्जेस ॲक्युम्युलेट होणं याला म्हणायचं इंडक्शन. सो वी नाव क्लिअर दॅट देर आर टू चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस, ओनली टू टाइप्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आणि या ठिकाणी लाईक चार्जेस रिपेल इच अदर व्हाईल अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट द इलेक्ट्रिक चार्ज अँड दिस चार्जिंग बाय इंडक्शन. थँक यू.